हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आम्ही आता एक्वा लाईनला आहे आणि आज आम्ही एक्वा लाईनने प्रवास करणार आहे. माझ्याबरोबर माझा पार्टनर जे आहे. चला तर मग बघूया आपण हा व्हिडिओ, आमचा प्रवास कसा होतो आहे. आम्ही आता अंधेरी MIDC मेट्रो स्टेशनला आलो आहे आणि इथे आपल्याला दिसतं एक्वा लाईन 3. आम्ही आता थोड्याच वेळात आतमध्ये जाणार आहे. ही लाईन कप्परेटपासून RAJVL आहे, पण आम्ही इथून MIDCपासून सिद्धिविनायकपर्यंत प्रवास करणार आहे. इथे एंट्री केल्यावर आपल्याला लगेच स्टेअरकेस उतरून खाली जावं लागतं, कारण की ही लाईन पूर्णपणे अंडरग्राऊंड आहे. त्याच्यामुळे ह्याचं तिकीट काउंटर वगैरे पण अंडरग्राऊंड आहे. तर आम्ही आता तिकीट काउंटरकडे चाललो आहे, तिकीट काढायला चाललो आहे आम्ही आता. आणि इथे डिस्प्ले आहेत. इथे आपल्याला एक्सेलेटर पण आहे, पण एक्सेलेटर फक्त चढण्यासाठी आहे, उतरण्यासाठी नाही आहे. इथे आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि ह्या ट्रेनचा रूट दिलेला आहे. वायफायची पण सुविधा इथे आहे. इथे ॲक्च्युली फोटो व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे, तरी पण थोडंफार चालतं आणि मी इथे काढते व्हिडिओ. तर तुम्ही हे झूम करून किंवा पॉज करून बघू शकता. इथे मॅप आहे पूर्ण. इथे QR ने पण आपण तिकीट घेऊ शकतो. इथे स्टेशन वाईज आपल्याला इथे फेअर पण दिलेले आहेत तिकीटचे आणि इथे डू और डू नॉटचं पण साईन आहे, काय आपण करू शकतो काही नाही करू शकत. आणि आम्ही इथे तिकीट घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता 50 रुपीज तिकीट आहे सिद्धिविनायकपर्यंत. आणि आम्ही आता इथे एंट्री केलेली आहे. इथे असं वाटतच नाही आहे की आम्ही मेट्रो स्टेशनला आहे, कोणत्या तरी मॉलमध्ये फिरतो आहे असं फील होतं आहे. इथे इंडिकेटरला ट्रेन दाखवत आहेत आणि इथे आपल्याला परत एकदा एक्सलेटर उतरून जायचं आहे, कारण की प्लॅटफॉर्म आणखी खाली आहे जिथे आपल्याला मेट्रो भेटेल. तर आम्ही एक्सेलेटर उतरून आता प्लॅटफॉर्मला आलेलो आहे. प्लॅटफॉर्म पूर्ण पॅक आहे. आपल्याला इथे ट्रॅक दिसत नाही आहे मेट्रोचा. तर आम्हाला आता इथे कप्परेटला जाणारी मेट्रो पकडायची आहे, कारण की आम्ही सिद्धिविनायकला चाललो आहे. आपल्याला इथे मेट्रोचा रूट दाखवलेला आहे, कोणत्या प्लॅटफॉर्मला कोणत्या रूटला जाणारी मेट्रो येईल हे इथे दाखवलं, त्याच्यामुळे आपल्याला कन्फ्यूज होत नाही. तर आम्ही आता 1 नंबरला थांबलो, 1 नंबर प्लॅटफॉर्मला, जिथे कप्परेटची मेट्रो येईल. आणि तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर असं हे मेट्रो स्टेशन आहे. इथे लिफ्ट पण आहे. इथे आपल्याला इंडिकेटर पण दाखवलेला आहे. इथे कप्परेटला जाणारी मेट्रो येईल 1 नंबर प्लॅटफॉर्मला आणि 4 मिनटं बाकी आहेत अजून. इथे आपल्याला मॅप दिसतोय, सगळ्या मेट्रो लाईन कशा कुठे जातात आणि त्यांचं कनेक्शन रूट सगळं आपण इथे बघू शकतोय. आणि इथे 2 नंबर प्लॅटफॉर्मला RAJVLला जाणारी मेट्रो येईल आणि आम्ही इथे 1 नंबर प्लॅटफॉर्मला थांबून कप्परेटला जाणाऱ्या मेट्रोची वाट बघतोय. कृपया लक्ष द्या, कप्परेटला जाणारी ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर 1 वर प्रवेश करत आहे. कृपया ध्यान दें, कप्परेट स्टेशन की ट्रेन प्लेटफॉर्म नंबर 1 पर आ रही है. Attention please. The train to Kafparate station is going to arrive on platform number 1. आम्हाला फक्त मेट्रोचा आवाज येत होता, मेट्रो दिसत नव्हती, पण आता मेट्रो आलेली आहे. तुम्ही बघू शकता इथे प्लॅटफॉर्मला लागते मेट्रो, पण अजून डोर क्लोज आहेत. मेट्रोच्या डोरबरोबर हे प्लॅटफॉर्मचे डोर पण ओपन होतील. आम्ही आता मेट्रोमध्ये चढलो आहे आणि मेट्रोचं इंटेरियर तुम्ही बघू शकता, एकदम छान आहे. आणि दुपारची वेळ असल्यामुळे मेट्रो पण खाली आहे, फारशी गर्दी नाही आहे. आणि मेट्रो आता इथून सुटली आहे अंधेरी MIDC स्टेशनवरून. आणि तुम्ही इथे इंडिकेटरला बघू शकता नेक्स्ट स्टॉप कोणते येणार आहेत. आणि आता नेक्स्ट स्टॉप आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस T1 आणि स्टॉप आलेला आहे. इथे थोडा वेळ थांबून लगेचच मेट्रो इथून सुटली आहे आणि इथे आता नेक्स्ट स्टॉप येईल. तर आपला स्टॉप कधी येईल हे आपण इथे बघू शकतो, जर आपल्याला कन्फ्यूज होत असेल तर. कप्परेटपासून RAJVLपर्यंत ह्या मेट्रोला 27 स्टेशन आहेत आणि ही एक्वा लाईन 3 मुंबईची सर्वात पहिली पूर्णपणे अंडरग्राऊंड जलद मेट्रो आहे. ट्रेन जेव्हा बोगद्यातून जाते तेव्हा जसं फील होतं तसंच सेम इथे फील होतं आहे.
इथे आता नेक्स्ट स्टेशन येईल धारावी. ह्या मेट्रो लाईनमुळे प्रवासाचा वेळ खूप प्रमाणात कमी झाला आहे आणि ही मेट्रो लाईन आंतरराष्ट्रीय विमानतळ T1 आणि T2ला जोडते. ही मेट्रो सकाळी 6 वाजता चालू होते ते रात्री 10:30पर्यंत चालू असते आणि प्रत्येक 5 ते 7 मिनटामध्ये ह्या मेट्रो येतात. आणि ह्या मेट्रोचं तिकीट 10 रुपयापासून स्टार्ट होतं ते 70 रुपयापर्यंत आहे. आणि आता आमचा स्टॉप येईल सिद्धिविनायक, जिथे आम्हाला उतरायचं आहे. आम्हाला इथे पोचायला साधारण 20 मिनटं लागली आणि आता थोड्याच वेळात आम्ही उतरू सिद्धिविनायक स्टॉपला. ICICI सिद्धिविनायक. आणि आम्ही आता 20 मिनटं मेट्रोचा प्रवास करून इथे पोचला आहे सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला. ही ॲक्वा लाईन जमिनीपासून 21.5 मीटर खोलीवर बांधलेली आहे आणि याची रुंदी 24.5 मीटर आहे आणि लांबी 240 मीटर आहे. आणि ट्रेन आता सुटली, प्लॅटफॉर्मवरून गेलेली आहे आणि जमिनीच्या खाली 21.5 मीटर असल्यामुळे आपल्याला आता पुन्हा एक्सेलेटरने वरती यावं लागतं आहे. इथे वरती आलेलो आहे आम्ही आणि आम्ही आता बाहेर पडतो आहे. बाकी मेट्रोसारखीच इथे प्रोसेस आहे. इथे तिकीट स्कॅन करून तिकीट पास जे पण आहे आपल्याकडे कार्ड ते इथे स्कॅन करून बाहेर पडायचं आहे. आणि आम्ही इथे तिकीट स्कॅन करून बाहेर पडतो आहे इथून. इथे पुन्हा एकदा आपल्याला आणखी एक स्टेअरकेस एक्सेलेटर चढून वरती जायचं आहे. तर तुम्ही इथे अंदाज लावू शकता की जमिनीच्या खाली कशा प्रकारे ह्याचं बांधकाम केलेलं आहे ॲक्वा लाईनचं. तर तुम्ही इथे एकदा नक्की भेट द्या. आणि इथे सिद्धिविनायकला पण यायचं असेल तर तुम्हाला एकदम इझी वे आहे. इथे मेट्रो स्टेशनला उतरल्यावर मेट्रो स्टेशनच्या बाहेरच 5 मिनटावर सिद्धिविनायकचं मंदिर आहे. तर आम्ही आता सिद्धिविनायक मंदिरामध्ये चाललो आहे. इथे पुन्हा एकदा एक एक्सेलेटर आहे, ती पण चढून जावं लागणार आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता, मी तुम्हाला दाखवते पुन्हा एकदा केवढं आपण वरती चढून आलेलो आहे ते. तर तुम्ही इथे नक्की भेट द्या. आणि तुम्हाला हा आमचा ॲक्वा लाईनचा प्रवास कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू.